पाण्याच्या धारेखाली सफरचंद ठेवलं ते ऑटोमॅटिकली वर जातं. नेमकं ते सफरचंद वर कसं खायचं चला तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये सांगतो. त्यासाठी पहिले आयडीला फॉलो करून घ्या. इंस्टाग्रामच्या रील स्क्रोल करता करता मला एक व्हिडिओ दिसला. त्या व्हिडिओ मध्ये सफरचंद ऑटोमॅटिकली वर जात होतं. लगेच आपली धन्नो काढून मी मार्केट मध्ये एक सफरचंद आणायला चालला गेलो. आजकाल सफरचंदाचे भाव एवढे वाढवले की असं वाटवलं 2-4 महिन्यात सोन्याच्या भावाला ओव्हरटेक मारून टाकलं. काका सोबत जर भावताव केला आणि त्यानंतर नो कॉस्ट EMI वर एक सफरचंद घेऊन टाकलं. पण तुम्ही आतापर्यंत आयडी फॉलो नसेल केलं तर करून टाका लवकर. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पावला तेवढं मला कमेंट मध्ये सांगा. कृष्णाच्या रूमवर आजच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. सफरचंद पाण्याच्या धारेखाली ठेवलं पण ते तर वर जायचं की नाव नाही घेऊ राहिलं. पुन्हा पाणी उडून उडून माझं जॅकेट ओलं उरलं. मी पहिले माझ्या अंगातलं जॅकेट काढून आलो. हे जर कधी अजून वल्ले झालं असतं माझ्या मम्मीचे लय बोलणे खाणं पडले असते. मी जितक्यांदा ट्राय करू तितक्यांदा सफरचंद खाली पडू पडू चाललं. पण म्हणलं जाऊ दे आपल्याकडूनच काहीतरी चुकी होत असं. पण म्हणलं जाऊ दे आपण पुन्हा पुन्हा ट्राय करत राहून की थॉमस एडिसन बी बल्बाचा शोध लावायला 999 वेळेस ट्राय केलं. आम्ही 1999 वेळा ट्राय केलं पण ते सफरचंद काही वर आलंच नाही. मग आता तुम्ही म्हणता नेमकं या व्हिडिओ मध्ये सफरचंदाचं वर कसं काय आलं. तर काही या सफरचंदाच्या देठाला मी दोरा बांधला होता आणि त्यामुळेच ते सफरचंद वर येत होतं. बरं चला भेटू तुम्हाला आता नंतरच्या ब्लॉग मध्ये. त्यासाठी जाता जाता आयडीला फॉलो करून घ्या.